जायकवाडी धरणामध्ये केवळ 11% पाणीसाठा शिल्लक असून मराठवाड्यातील धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे। विभागातील 877 प्रकल्पांमध्ये आज घडीला केवळ 15.76% पाणीसाठा शिल्लक असून मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे। दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यामध्ये गेल्या वर्षी देखील समाधानकारक पाऊस पडलेला नाही। मात्र 2023 वर्षामध्ये मान्सूनचे उशिराने आगमन झाले। जून ते सप्टेंबर 2023 या मान्सूनच्या काळामध्ये सरासरी 84.55% म्हणजेच 675.43 इतकी पावसाची नोंद झाली आहे। मान्सूनमध्ये 15.45% घट झाली आहे। दरम्यान मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणानेही आता तळ गाठायला सुरुवात केली आहे। आजपर्यंत नाथसागरामध्ये केवळ 10% पाणीसाठा शिल्लक आहे। तसेच विभागातील येलदरीसह सिद्धेश्वर आणि माजलगाव मांजरा तसेच धाराशिव जिल्ह्यातील सिने कोळेगाव ही मोठी धरणे देखील कोरडीच आहेत। उन्हाचा पारा वाढायला सुरुवात झाली आहे। ऐन उन्हाळ्यामध्ये मराठवाड्यातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे। कमी पर्जन्यमानामुळे मराठवाड्यातील पाणीसाठे आटत चालले आहे। परिणामी टँकरच्या संख्येमध्ये वाढ होत आहे। सध्याच्या स्थितीमध्ये मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ 19.12% पाणीसाठा शिल्लक असून 26 एप्रिल रोजीच्या माहितीनुसार 75 मध्यम प्रकल्पांमध्ये 7.84% तर 749 लघु प्रकल्पांमध्ये 8.89% पाणीसाठा शिल्लक आहे। गोदावरी नदीवरील 15 प्रकल्पांच्या बंधाऱ्यांमध्ये 21.35% तर तेरणा मांजरा रेणा नदीवरील 27 बंधाऱ्यांमध्ये 7.945% पाणीसाठा उपलब्ध आहे। मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 10% पाणीसाठा शिल्लक असून मराठवाड्यातील 75 मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 8% पाणीसाठा शिल्लक आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 16 प्रकल्पांमध्ये केवळ 5% पाणीसाठा शिल्लक आहे। जालना येथील 7 प्रकल्पांमध्ये 4%, बीडमधील 16 प्रकल्पांमध्ये 15%, लातूर येथील 8 प्रकल्पांमध्ये 6%, धाराशिव येथील 17 प्रकल्पांमध्ये केवळ 1%, नांदेड जिल्ह्यातील 9 प्रकल्पांमध्ये 21% पाणीसाठा शिल्लक असून परभणीतील 2 मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ 1% पाणीसाठा शिल्लक आहे। तर मराठवाड्यातील धरणांच्या पाणी साठ्यामध्ये सद्यस्थितीमध्ये जायकवाडीमध्ये 11% पाणीसाठा, येलदरी धरणामध्ये 30% पाणीसाठा, सिद्धेश्वर धरण 24%, माजलगाव धरण 0%, मांजरा धरण 4%, उध्व पेनगंगा 42%, निम्न तेरणा 1%, निम्न मनार 28%, विष्णुपुरी 34%, निम्न दुधना 4% आणि सिना कोळेगाव धरणामध्ये 0% एवढा पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे। यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरा असं आवाहन MCN न्यूज देखील करत आहे। अनवर अलमनूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर।